नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती, GMC भरती, तसेच ठाणे महानगरपालिका भरती आणि धर्मदाय आयुक्त भरती 2025 साठी महत्त्वपूर्ण अशा जीकेच्या प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय संविधानाने अनुच्छेद 143 ला कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्न त्याच्या मताकरता सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देशित करण्याची परवानगी देते. तर कलम 143 नुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयात प्रश्न विचारू शकतात किंवा सर्वोच्च न्यायालयाचे मत मागवू शकतात. पुढील प्रश्न, भक्ती संत श्री रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याला काय म्हणतात? तर यांच्या पुतळ्याला समानतेचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असे म्हटले जाते. यांचा पुतळा हा तेलंगणामधील हैदराबाद या शहरामध्ये स्थित आहे. दुसरा, एकात्मकतेचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असून गुजरातमधील नर्मदा नदीवर आहे आणि हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते कृत्रिम कीटकनाशक शेतीमध्ये सामान्यतः वापरले जाते? तर शेतीमध्ये DDT नावाचे कीटकनाशक वापरले जाते. याचा फुल फॉर्म होतो डायक्लोरो डायफेनिल ट्रायक्लोरोइथेन. जैव खत आणि सेंद्रिय कंपोस्ट हे दोन्ही खताचे प्रकार आहेत. त्यानंतर काळा कार्बन या शब्दाचा अर्थ काय आहे? तर या शब्दाचा अर्थ अपूर्ण ज्वलनातून उत्सर्जित होणारे घन कार्बन कण. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नमूद केले आहे? तर राज्यघटनेमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे हे मूलभूत कर्तव्य नमूद केले आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत आणि मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस ही स्वर्णसिंग समितीद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर 11वे मूलभूत कर्तव्य हे लेटेस्ट मधले असून हे मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि हे मूलभूत कर्तव्य शिक्षणाच्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या शहरीकरणाबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? 1. महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे. हे विधान योग्य आहे. महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या 50 दशलक्षाहून अधिक आहे. 50 दशलक्ष म्हणजे 5 कोटी. 5 कोटीहून अधिक आहे, हे पण विधान योग्य आहे. महाराष्ट्राची 45% लोकसंख्या ही शहरी आहे आणि 55% लोकसंख्या ही ग्रामीण आहे. महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ही 11 कोटी आहे. त्यापैकी 5 कोटी लोकसंख्या ही शहरी आहे. दोन्हीही विधाने योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 2016 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत खालीलपैकी कोणती स्थळे समाविष्ट केली होती? 1. नालंदा बिहार येथील नालंदा महावीरा नालंदा विद्यापीठ येथील पुरातत्व स्थळ. ले कॉर्बुझियरची वास्तुरचना आधुनिक चळवळीतील उत्कृष्ट योगदान. तर ही दोन्हीही स्थळे 2016 मध्ये युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य आन्सर आहे. गोवा मुक्ती चळवळीची पहिली बैठक 1947 मध्ये महाराष्ट्रातील डॅडॅश गावात झाली. तर पहिली बैठक ही अरुंदा या गावामध्ये झाली होती. 18व्या शतकातील मराठा समाजातील ग्रामीण समुदायांच्या संदर्भात डॅडॅश हे कारागिरांमध्ये सर्वोच्च स्थानी होते, तर सुतार हे कारागिरांमध्ये सर्वोच्च स्थानावर होते. खालीलपैकी कोण हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते? तर नाना पाटील हे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते. नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना पण केली होती. भारतातील सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या प्रजातींच्या संवर्धनासाठी ओळखले जाते? हे उद्यान लायन टेल्ड मकाक या प्रजातीच्या संवर्धनासाठी ओळखले जाते. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील केरळ या राज्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, रुद्रसेन पहिला खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे? तर हा वाकाटक या राजवंशातील आहे आणि वाकाटक राजवंशाचा संस्थापक हा विंध्यशक्ती हा होता.
राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक दंतीदुर्ग, चालुक्यचा संस्थापक पुलकेशी प्रथम आणि सातवाहन राज्याचा संस्थापक हा सिमुक होता. या राज्यात सर्व राज्यांची संस्थापक पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. संस्थापक पण परीक्षेमध्ये विचारले जातात. सातवाहनचा सिमुक, चालुक्यचा पुलकेशी प्रथम, राष्ट्रकूटचा दंतेदुर्ग आणि वाकाटकचा विंध्यशक्ती. पुढील प्रश्न, रेड डाटा बुक खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरशी संबंधित आहे. रेड डाटा बुक मध्ये दुर्मिळ प्रजाती तसेच लुप्तप्राय प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे रेअर स्पेसीज किंवा इंडेंजर स्पेसीजचा समावेश रेड डाटा बुक मध्ये आहे. शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील डॅडॅश जिल्ह्यात झाला. तर महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता 1630 मध्ये. पुढील प्रश्न पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येच्या वितरणाच्या वाढत्या क्रमाने महाराष्ट्रातील खालीलपैकी प्रशासकीय विभागाची मांडणी करा. तर सुरुवातीला येईल 1 नंबर, कारण सर्वाधिक डेव्हलप्ड विभाग नागपूर विभाग, त्यानंतर येतो नाशिक विभाग आणि शेवटी कोकण विभाग. कोकण विभागामध्ये डोंगराळ प्रदेश जास्त आहे, येथील लोकसंख्या जास्तीत जास्त ही ग्रामीण भागामध्येच राहते. ऑप्शन क्रमांक 2 हे 3 नंबरला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे? तर ऑप्शननुसार जर पाहिलं तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे. जर आपण महाराष्ट्रामध्ये विचारलं तर महाराष्ट्रामधील मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर ही दोन्ही पूर्णतः शहरी जिल्हे आहेत. पाटण गुजरात येथील राणीची बावडी डॅडॅश नदीच्या काठावर आहे. तर ही बावडी सरस्वती या नदीच्या काठावर आहे. पुढील प्रश्न, महाबलीपुरम येथील 5 रथांच्या समूहाचे एकशैल शिल्प स्मारक संकुल आहे. तर हे होईल पंचरथ. तर 5 रथ म्हटलंय, प्रश्नामध्येच उत्तर आहे 5 रथांचा समूह पंचरथ. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. प्रदूषक देय पोल्युटर पेस तत्वाची संकल्पना कशावर आधारित आहे? म्हणजे ज्या व्यक्तींना ज्यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची जबाबदार धरणे. याचा अर्थ जो व्यक्ती प्रदूषण करतो त्यानेच त्या प्रदूषणाची भरपाई करणे. महाराष्ट्रातील संस्था आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? विधान 1, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ही राज्यातील वीज वितरणासाठी जबाबदार आहे. विधान 2, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC ही महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी जबाबदार आहे. तर विधान 1 आणि विधान 2 दोन्हीही विधाने सत्य आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. देशभरात शाश्वत आणि सर्व समावेशक शहरी विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणता धोरणात्मक उपक्रम सुरू केला आहे? तर भारत सरकारने स्मार्ट सिटीज मिशन हा धोरणात्मक उपक्रम सुरू केला आहे. हरिसेन कोणत्या राजवंशातील होता? तर हरिसेन हा वाकाटक या राजवंशातील होता. मौर्य राजवंशाची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी, गुप्त राजवंशाची स्थापना गुप्त यांनी, तर चोळ राजवंशाची स्थापना विजयालम या राज्याने केलेली आहे. पुढील प्रश्न, कोणते तंत्रज्ञान शहरी भागात टिकाऊ आणि ऊर्जा कार्यक्षम इमारतीच्या निर्मितीसाठी परवानगी देते? तर हे तंत्रज्ञान आहे हरित इमारत तंत्रज्ञान. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय म्हणून ओळखली जाणारी धार्मिक चळवळ डॅडॅश यांच्या पूजेशी संबंधित आहे. तर वारकरी संप्रदाय हे भगवान विष्णूची पूजा करतात. पुढील प्रश्न, भारतातील डॅडॅश हे विविध उपक्रमांद्वारे परदेशात भारतीय लोककला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे. तर सांस्कृतिक मंत्रालय हे परदेशात भारतीय लोककला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याशी समर्पित आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.